नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे, हा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे. आणि याचं कारण म्हणजे पहा, नमोचा जो हप्ता आहे तो PM किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणानंतर 8 दिवसामध्ये जमा होत असतो, जमा व्हायला पाहिजे. कारण नमोचे जे लाभार्थी आहेत ते PM किसान योजनेचे लाभार्थी म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळतो, निधी मिळतो, या सर्व लाभार्थ्यांना PM किसान योजनेचा देखील लाभ देण्यात येतो. कारण PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमोचा जो हप्ता आहे तो देण्यात येतो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे. अपेक्षित होतं नमोचा हप्ता लवकर येणं, परंतु नमोचा हप्ता लाभार्थ्यांना आणखीन जमा झालेला नाही. PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 19 नोव्हेंबरला वितरित करण्यात आलेला आहे. मोदी यांच्या हस्ते, माननीय पंतप्रधान देशाचे यांच्या हस्ते, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात आला. आणि या हप्त्याच्या वितरणानंतर 8 दिवसामध्ये साधारणपणे नमोचा देखील 8वा हप्ता लाभार्थ्यांना जमा व्हायला पाहिजे होता, परंतु हा लाभार्थ्यांना जमा झालेला नाही. त्यामुळेच शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहेत की आता नमोचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे. तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना नमोचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे. पण त्या अगोदर शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. नमोच्या हप्त्यासाठी 6 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे. 6 लाख खूप मोठा आकडा आहे. पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये 6 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे. आणि 6 लाख मोठा आकडा असल्यामुळे शेतकरी बांधवांना आता चिंता पडलेली आहे की मला हा हप्ता येतो की नाही. तर पहा, हप्ता न जमा होण्याची म्हणजे योजनेमधून वगळण्याची जी कारणं आहेत ती तुम्हाला अगोदर माहिती असली पाहिजेत. तर नेमकी आणि महत्त्वाची कारणं म्हणजे या ठिकाणी एकच व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये जर या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु जर 2 व्यक्ती तुमच्या घरामध्ये, मग पती आणि पत्नी हे जर दोघं लाभ घेत असतील नमोचा हप्त्याचा, तर आता इथून पुढे दोघांपैकी एकालाच हप्ता मिळणार आहे. एका व्यक्तीला वगळण्यात येणार आहे. त्याचबरोबर लँड सीडिंगच्या प्रॉब्लेमामुळे देखील, समस्येमुळे देखील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. अशी अनेक कारणं राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि 6 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर KYCची प्रक्रिया ज्यांनी केली नसेल त्यांनी करून घ्यायचं आहे. लँड सीडिंग करून घ्यायचं, ऑप्शन यस करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे कृषी विभागाच्या माध्यमातून फार्मर ID जे बंधनकारक केलेलं आहे ते देखील काढून घ्यायचं आहे. फार्मर ID शिवाय देखील पैसे जमा होणार नाहीत. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्या हातात आहेत तर तुम्ही करून घ्या, जेणेकरून हप्ता वितरण सुरू झाल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला जमा होतील. आता नेमका हप्ता कधी जमा होणार, तर पहा, नमोचा जो 8वा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांना डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता येणार नाही, कारण निवडणुकांचं वातावरण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि सरकारला शेतकऱ्यांना हप्ता देण्यापेक्षा निवडणुका जास्त महत्त्वाच्या असतात. या अगोदर आपण देखील पाहिलेलं आहे. आपल्याला टीका करायची नाही, परंतु सत्य परिस्थिती जी आहे ती आपण या ठिकाणी मांडत आहोत. तर त्यामुळेच नमोचा जो 8वा हप्ता आहे तो डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. पहा, डिसेंबरच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळतील. ऑफिशियल तारीख आणखीन जाहीर झालेली नाही. जर ऑफिशियल तारीख जाहीर झाली नमोच्या 8व्या हप्त्याची तर मी कळवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना आणि कृषीच्या वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर पीक विमा 2025 संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट, अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातले शासनाकडून घेतले जाणारे निर्णय यांची सर्व माहिती पाहण्यास मिळणार आहे. चला मग सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.